नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जी मल्टीटास्किंग म्हणजे जी सबस्टाफ किंवा पिऊनची भरती म्हणा किंवा हवालदारची भरती म्हणा, ह्या ज्या सबऑर्डिनेट पोस्ट आहेत यासाठी जी भरती आली आहे की मिनिमम किंवा किमान शैक्षणिक पात्रता 10वी याच्यावरती आपण बोलणार आहोत. मित्रांनो, ही जी भरती आली आहे ही दरवर्षी येते, पण या वेळेला ज्या भरतीची जी संख्या आहे म्हणजे साधारण 8,000 ते 9,000च्या आसपास आहे. आणि जर आपण या भरतीमध्ये जर तुम्ही इलिजिबल असाल आणि तुमचं वय 18 ते 25मध्ये जर तुमचं असेल तर तुम्ही मल्टीटास्किंगच्या पोस्ट भरू शकता. ह्याच्यामध्ये 2 टाईपच्या पोस्ट आहेत. एक हवालदारसाठी आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो पिऊन, हेड पिऊन, तसा त्याला 18 ते 27 वय आहे. आणि जे नॉर्मल मल्टीटास्किंग पोस्ट आहेत त्याला 18 ते 25 वय आहे. आता 18 ते 25 वय म्हटलं आणि 10वी पास शिक्षण म्हटलं तर असंख्य लोक ह्या परीक्षेचे फॉर्म भरतात. फक्त फॉर्म भरून तुम्हाला नोकरी मिळते का, तर उत्तर आहे नाही. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली याची तयारी पण करावी लागते. पण आज जर तुम्ही बघितलं तर शैक्षणिक पात्रता 10वी असेल किंवा 12वी असेल किंवा फक्त ग्रॅज्युएट असेल, यांना आज नोकऱ्यांची संख्या जी फार कमी झालेली आहे आणि त्यातून ही एक सुवर्ण संधी आहे. फक्त एवढंच आहे की या संधीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. या सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुमचं 18 ते 25 वय असेल तर मल्टीटास्किंगमध्ये अनेक पोस्ट तुम्ही भरू शकता. आणि 18 ते 27 असेल तर तुम्ही हवालदार या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र याच्यामध्ये शैक्षणिक पात्र 10वी जरी असेल तर असंख्य लोक फॉर्म भरणार आणि कॉम्पिटिशनमध्ये ह्याच्यामध्ये रिटर्न टेस्ट आहे. आणि रिटर्न टेस्ट ही एक सिंगल परीक्षा आहे. याच्यानंतर मुलाखत हा प्रकार नाही आहे किंवा प्रिलिम्स नंतर मेन्स हा प्रकार नाही आहे. ही 2 टप्प्यात रिटर्न टेस्ट होणार आहे. पण फॉर्म भरण्याच्या ज्या अटी आहेत त्या पहिल्यांदा आपण बघूया. नंतर आपण याच्या जी एक्झामिनेशन पॅटर्न आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन आपण म्हणतो, ही परीक्षेची जी पद्धत आहे ती आपण बघूया. आणि नंतर आपण त्याचं अभ्यासक्रम कसा असतं हे सुद्धा आपल्याला पुढच्या आपल्या व्हिडिओजमध्ये आपण बघायचं आहे. पण आता तुर्तास आपण हे फॉर्म भरण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे याच्यावरती आपण लक्ष देऊया. तुम्ही पहिल्यांदा मल्टीटास्किंग पोस्ट म्हणजे कोणत्या टाईपचे जॉब येतात, जसं आपण बँकेमध्ये किंवा इतर आस्थापनेमध्ये पिऊनचे पदं असतात त्याप्रमाणे मल्टीटास्किंग म्हणजे अनेक प्रकारचे जे जॉब्स असतात जे नॉन क्लेरिकल कॅडरमध्ये येतात ते जॉब्स आपल्याला इथे करावे लागतात. आणि 8,328 म्हणजे मोठ्या प्रमाणात भरती आहे. भारतामध्ये ही सुवर्ण संधी आहे सर्वांना, पण मुंबईमध्ये खास मराठी मुलांसाठी किंवा मुलींसाठी ही सुवर्ण संधी आहे की या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरा, अभ्यास करा. आणि अशा प्रकारची परीक्षा आता फार कमी आहेत की 10वीच्या बेसवरती आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा केंद्र सरकारी खात्यामध्ये नोकरी लागू शकते. ही सुवर्ण संधीचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. 10वी पास ते एनी ग्रॅज्युएट ॲपियर पास, म्हणजे किमान 10वी पास म्हटल्यानंतर फक्त 10वीच पास पाहिजे असं काही नाही. तर 12वी असेल, 13वी, 14वी, 15वी, इतर मुलं पोस्ट ग्रॅज्युएट मुलं पण फॉर्म भरतात. पण 10वी हा मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट 1/8/2024 याच्या आधी तुमच्याकडे सर्टिफिकेट हवी. आता ही सर्टिफिकेटचा क्रायटेरिया तर तुम्ही बघितलं 1/8/2024 म्हणजे याचा अर्थ असं होतं की 1 ऑगस्टच्या अगोदर तुमचं 10वी शिक्षण कंप्लीट पाहिजे किंवा 1 ऑगस्ट नंतर जर असेल तर तो इलिजिबल नाही. मग मिनिमम 10वी शिक्षण तुमचं 1 ऑगस्टच्या आधी पूर्ण पाहिजे. तुम्ही वयाची जर मर्यादा बघितलीत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की वयाची मर्यादा 25 जी आहे ती जनरल कॅटेगरीला आहे, 28 OBCला, SC STलाही. आणि ही हवालदार पोस्ट ज्या असतील हीच क्रायटेरिया तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला 18 ते 27, OBCसाठी 30 आणि SC STला 32 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. आता हे सगळं ठीक आहे की तुमचा 1 ऑगस्टपर्यंत तुमचं शैक्षणिक पात्रता पाहिजे. तर वयोमर्यादासुद्धा 1/8/2024 म्हणजे तुम्ही याच्या आधी तुम्हाला 18 वर्ष पूर्ण नाही झाली पाहिजेत, म्हणजे तुमचं 1 ऑगस्टच्या नंतर तुमची पाहिजे. तर 18 ते 25 जो वयोमर्यादा आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा स्टँडर्ड क्वालिफिकेशन दिलेलं आहे, स्टँडर्ड एज लिमिट दिलेली आहे. तर ॲज ऑन जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर तुम्हाला समजतं की फॉर्म भरताना नक्की हा क्रायटेरिया जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसताय की नाही बसताय. मात्र 10वी पास हे मिनिमम क्रायटेरिया सर्वांकडे असतेच, पण वयामध्ये समजा तुमचा ओपन कास्टमध्ये 25च्या पुढे असाल आणि ते 1 ऑगस्टच्या म्हणजे आसपास तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. म्हणून एज लिमिटची डेडलाईन आहे 1 ऑगस्ट 2024 याच्या आधी आणि याच्यानंतर
तुम्ही 18 ते 25 ह्या वयामध्ये तुम्ही नीट बघून घ्या आणि मग फॉर्म भरा. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. हा फॉर्म भरताना लास्ट डेट काय बघा, हा 27 ते 31 जुलै. 27 जूनला ती फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ही सुरू झालेली आहे आणि ते 31 जुलैपर्यंत म्हणजे जवळपास तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे अर्ज भरायला. त्याचा तुम्ही चांगला लाभ घेऊ शकता. त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही बघा की ॲप्लिकेशन फी जर फॉर्म भरायचा आहे तर मोड ऑफ पेमेंट काय आहे की ह्या लास्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे 1 ऑगस्ट याच्यापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे कधीपर्यंत पेमेंट भरायचं. आणि एक्झामिनेशन फीज, ॲप्लिकेशन फी आणि मोड ऑफ पेमेंट हे 100 आहे. आणि हा जो 100 रुपये आहेत हे तुम्हाला या ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. आणि मग वुमेन्स, फिजिकली हँडिकॅप, SC STला फीस म्हणजे जवळजवळ नो फीज फॉर ऑल दिस कॅटेगरीज हे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे ते तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये फीस तुम्हाला कसं भरायचं आहे तर तुम्हाला दिलेलं आहे की फीस तुम्ही नेट बँकिंगवर दिलं आहे. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याचं माध्यम काय, डेबिट कार्ड वगैरे या कुठल्याही माध्यमातून तुम्ही ती फीस भरू शकता. सॅलरी आसपास जे तुम्हाला आता सॅलरीचा जो शेड्यूल आहे हा पे पक्स करून तुम्हाला ही सॅलरी अजून वाढ होईल. पण आता इनिशियल ही दिलेली सॅलरी अशीच आहे. आता जेव्हा ह्या पदासाठी तुम्ही भरतीला फॉर्म भरता, पगार किती आहे, करिअर किती आहे हे सगळं न बघता पहिल्यांदा तुम्हाला जॉब मिळाला पाहिजे याच्याकडे फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा. जी बँकेसाठी IBPS क्लेरिकलची मुलं जे फॉर्म भरत आहेत किंवा स्टाफ सिलेक्शन तुम्ही क्लेरिकल कॅडर किंवा 12वीच्या बेसवरती तुम्ही असिस्टंटचे फॉर्म भरताय किंवा डेटा एंट्रीचे फॉर्म भरताय किंवा ग्रॅज्युएट जे विद्यार्थी IPR पास आहेत त्यांनीसुद्धा याचा फॉर्म भरायलाच पाहिजे. कारण आज जर तुम्हाला ही संधी मिळाली तर लवकरच तुमचं इंटरनल प्रमोशन तुम्ही पुढच्या क्लेरिकल कॅडरमध्ये किंवा मग नंतर क्लेरिकलवरून ऑफिसर कॅडरमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि ही सुवर्ण संधी जर तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्ही नक्कीच याचा विचार करा आणि अर्ज भरल्यानंतर तुम्ही लगेच तयारीला लागा. मुंबईमधून जे फॉर्म भरणार असतील तर मुंबईचा जो कोड आहे तुम्ही इथे बघा, मुंबईचा 7204 हा कोड आहे. म्हणजे या सेंटर कोडप्रमाणे फॉर्म भरायचा आहे. अनेक केंद्र आहेत, अनेक सेंटर्स आहेत, पूर्ण भारतामध्ये परीक्षा होणार आहे. पण तुम्ही फॉर्म भरताना हे जे आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया, एज लिमिट, मुंबईचं सेंटर आहे काय आणि कॉम्प्युटर बेस्ड इंटर एक्झामिनेशन तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर याच्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला. म्हणजे तुम्ही आता जर बघितलं तर हा जून महिना संपलेला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पुरेसा 3 महिन्याचा कालावधी आहे. तुम्हाला 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी मिळेल आणि ह्याची तयारी करायला तुम्हाला हा वेळ मला वाटते खूप योग्य आणि या वेळेमध्ये तुम्ही याचा सदुपयोग करू शकता. आता ही परीक्षा फर्स्ट टायर आणि 2 टायर म्हणजे 2 पार्टमध्ये परीक्षा होणार आहे. आता परीक्षेचं स्वरूप आपण बघूया. एक्झामिनेशन कन्सिस्ट ऑफ ए कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आणि सेक्शन 1 सेक्शन 2 कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार. आता हा जो स्वरूप आहे हा खूप महत्त्वाचा स्वरूप आहे. आता तुम्ही जर बघा तर न्यूमरिकल ॲबिलिटी अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी किंवा रिझनिंग या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रश्न किती दिले आहेत, 20 प्रश्न दिलेले आहेत. ओके, बरोबर आहे. इथे पण 20 प्रश्न आहेत आणि मार्क किती आहेत, 60. तुम्ही जर 3 मल्टिप्लाय केलात तर एका प्रश्नाला 3 मार्क येतो. बरं, या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफाईंग मार्क किती आहेत तर तुम्हाला जर असा अंदाज लावला तर 40% असतात. 40% म्हणजे किती झाले तर जर तुम्ही काढले तर जवळजवळ 24 मार्क होतं. म्हणजे 24-25 मार्क पकडा, ह्याची 24-25 होतील. इथे साधारण 28 मार्क होतील. आता तुम्हाला या परीक्षेमध्ये मिनिमम मार्क्स विचारत नाही करायचं, मॅक्सिमम किती मिळतील तर तुम्हाला जवळजवळ इथे 50 मार्क मिळतील अशी तुम्ही अपेक्षा बाळगा. इथे सुद्धा तुम्हाला जवळजवळ तुम्हाला 35 ते 40 मार्क तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा बाळगा. कारण जर तुम्ही अशा प्रकारची तयारी करताय तर तुम्हाला मिनिमम मेरिटमध्ये यायला 40 मार्क, 50 मार्क मिळालीच पाहिजेत. आता ही मार्क मिळणं कठीण नाही आहे. जर तुम्ही या परीक्षेचं स्वरूप बघितलं तर 45 मिनिटाची परीक्षा आहे. 45 मिनिटाची परीक्षा जर तुम्हाला दिलेली असेल तर तुम्ही साधारण तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा एक लक्षात घ्या, ही 20 मिनिटात सोडवायची हा पेपर, हा 25 मिनिटात सोडवायचा. असा जनरल अवेअरनेस पेपर त्याच्यामध्ये 45 मिनिटं दिले आहेत तर तुम्हाला इथे 15 ते 20 मिनिटं पुरेशी आहेत आणि इथे तुम्ही केलात तर जवळजवळ तुम्हाला पुरेली 25 मिनिटं झाली. म्हणजे इथे तुम्हाला 5 मिनिटं कमी केली तिथे 5 मिनिटं वाढते. मग इथे तुम्ही 15 केली 30 मिनिटं होतील. पण जर तुमच्याकडे 45 मिनिटं आहे आणि 60 मिनिटं कोणासाठी आहेत, जे ब्लाइंड आहेत किंवा ज्यांना स्क्राईब लागतं
फिजिकली हँडिकॅप आहे त्या लोकांसाठी ती परीक्षा जास्त आहे. बाकी सगळ्यांसाठी 45 मिनिटांची परीक्षा आहे. 45 मिनिटात हा पाठ, 45 मिनिटात हा पाठ, दोन्ही मिळून जर तुम्ही बघितलं तर 25 म्हणजे 1.5 तासाची परीक्षा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मार्क टोटल जर काउंट केलीत तर 60 आणि 60 120 आणि 75 आणि 75 ही 150, म्हणजे ही एकूण 270 मार्काची परीक्षा आहे. आणि प्रश्न जर बघितलं 40 आणि हे तर तुम्हाला 90 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला या परीक्षेमध्ये एकूण मार्क्स किती आहेत? 270 आणि क्वेश्चन्स किती आहेत? तर 90 प्रश्न आहेत. म्हणजे 90 प्रश्न आहेत 270 मार्कांना, म्हणून 3 मार्काचं म्हणजे एका प्रश्नात 3 मार्क, 9 27. टाईम लिमिट तुम्हाला माहिती पडलं, पेपर तुम्हाला माहिती पडलं. पेपरचा अभ्यासक्रम तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की ज्या न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला अर्थमॅटिक विषय असतो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन याचे प्रश्न येतात. प्रॉफिट अँड लॉस पर्सेंटेज, टाईम अँड डिस्टन्स ॲव्हरेज याचे प्रश्न असतात. जेव्हा तुम्ही परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा फॉर्म्युलाज तुम्ही व्यवस्थित प्रत्येक विषयांचे जे फॉर्म्युला असतात सब्जेक्ट वाईज ते लक्षात ठेवले पाहिजेत. रेड पेनने एका बुकवरती लिहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सॉल्व करतात तेव्हा त्या फॉर्म्युलाज व्यवस्थित तुमच्या लक्षात येतील असं करा, कारण तुमचे टाईम कमी असतं. ही परीक्षा तुम्हाला फक्त 20 म्हणजे जर बघितलं तर 20 मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. 25 मिनिटामध्ये हा सोडवायचा आहे. म्हणजे फॉर्म्युला करायला, कॅल्क्युलेशनला कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. तुमच्याकडे वेळ कमी असतं, तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसलात, एक रफ पेपर दिलं जातं तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त असं नॉलेज घेतलं पाहिजे की तुम्ही प्रॅक्टिस गेल्या 5 वर्षाचे पेपर्स जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून ह्या परीक्षेचं प्रश्न तुम्हाला सोपं वाटते. रिझनिंग ॲबिलिटीमध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग पेपर्स जे असतात म्हणजे प्रश्न जे असतात ती जास्त महत्त्वाचे असतात. जसे अल्फाबेट्स, कोडिंग, डिकोडिंग, गोल सर्कलमधले असतात, समजा ट्रायंगल टाईप असतात. आणि मग त्याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत, किती सर्कल्स आहेत, ह्या जर एक दिलेलं असेल तर त्याप्रमाणे त्या क्रमप्रमाणे आपलं कुठला उत्तर बरोबर असेल, सिरीज अल्फाबेटिकली रॉंग असेल तर ती करेक्ट कशी असेल. मग त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सरावाने तुमचं लॉजिक वाढतं. आणि या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम एका परीक्षेपासून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या परीक्षा, जसं बँकेचा अभ्यास तुम्हाला स्टाफ सिलेक्शनला कामाला येतं, रेल्वेला कामाला येतं, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडला कामाला येतं, इतर तुमच्या ज्या परीक्षेचे फॉर्म्स येतात त्याच्यासाठी सुद्धा हाच अभ्यासक्रम तुम्हाला बेसिकली कामाला येतो. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला करंटचे टॉपिक्स असतात, पण तुम्हाला जर तुम्ही जेव्हा स्टाफ सिलेक्शनची परीक्षा बसतात तर तुम्हाला सायन्सवरती प्रश्न विचारतात, एक कॉमन प्रश्न विचारतात. 5वी ते 10वीचा जो बेस आहे, सिलेबस आहे त्याच्यावरती विचारतात. तुम्हाला हिस्ट्रीवरती, जॉग्रफीवरती, आणि हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला इंडियन, वर्ल्ड ह्याच्यामध्ये जॉग्रफीमध्ये सुद्धा इंडियन जॉग्रफी कवर करतात. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्हाला 5 वर्षाची प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही सोडवणार तुम्हाला व्यवस्थित ह्या परीक्षेचा नॉलेज येईल. आता जेव्हा मी 14 परीक्षा ह्याच्या आधी जेव्हा पास केलं, मी बँक ऑफ बरोडामध्ये आता अधिकारी म्हणून काम करतो, तर माझा एक सगळ्यात बेस होता की 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सॉल्व करायच्या. आणि जेव्हा मी त्या प्रश्नपत्रिका सॉल्व करत होतो, पेपर सॉल्व करत होतो, तेव्हा मार्केटमधून ज्या आलेल्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि प्रॅक्टिस, तेव्हा ऑनलाईन नव्हती, ऑफलाईन होती, त्याचा प्रॅक्टिस करायचं, किती वेळ लागतं ते बघायचं. आणि याचा सराव करत 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 आजपर्यंत मी इथपर्यंत पोचलो. आणि मला असं वाटतं की हा नॉलेज जे तुम्हाला मी देतो आहे हा कुठेतरी माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला शेअर करतो आहे. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण प्रश्न जर बघितलात तर 90 प्रश्न आहेत, मार्क 270 आहेत, एका प्रश्नात 3 मार्क आहेत. नेगेटिव्ह मार्किंग ह्याच्यात 0.5 असते, म्हणजे तुमचे एक प्रश्न चुकला तर तुमचे किती मार्क जायला पाहिजेत बघा इथे, म्हणजे 3 मार्क जायला पाहिजेत. तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर 9 पण तुम्हाला ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग 1.5 असते. म्हणजे तुम्हाला हे पण बघितलं पाहिजे की प्रश्न चुकले तर पेनल्टी पण बसणार आणि तुम्हाला प्रश्न सोडवायचे पण आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये क्वालिफाईंग होणं फार महत्त्वाचं आहे. क्वालिफाईंग जसं 10वीला 100मध्ये 35 मार्क मिळाले तर आपण पास होतो आणि 35% नसेल तर नापास होतो, तसं जाईल ते सुद्धा 40% तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये मिळाले पाहिजेत क्वालिफाईंग होण्याकरिता. आणि मेरिटसाठी जास्तीत जास्त किती लागतील तर 270 मार्काची परीक्षा आणि तुम्ही प्रत्येक पेपर क्वालिफाय केलात आणि तुम्हाला याच्यामध्ये समजा आता तुम्ही बघा की 135 म्हणजे 50% झाले, म्हणजे 135 मार्क मिळाले म्हणजे 50% झाले. तर तुम्हाला 150 ते 175च्या आसपास तुम्हाला जर मार्क मिळाली, 150च्या वरती आणि 175च्या मध्ये जरी असतील तरी तुम्ही, मी असं म्हणत नाही की मला पैकीच्या पैकी मिळाले पाहिजे, 200च्या वरती मिळाले तर अतिउत्तम, 250 मिळाले तर ते खूपच उत्तम, पण 150च्या वरती तुमची मेरिट गेली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा एकच परीक्षा असेल तर सगळीच लोक
प्रिलिम्स आणि मेन असेल तर प्रिलिम्सची मार्क काउंट होत नाहीत, मेन्सला फक्त क्वालिफाईंग होतात, पण मेन्समध्ये तुम्ही जाता आणि मेन्सची मार्क वेगळी असतात. इथे तसं नाही, एकाच परीक्षा तुम्हाला आहे, एकाच परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय केलात तर तुम्हाला जॉब मिळणार. केंद्र सरकारी कार्यालयामध्ये यापेक्षा उत्कृष्ट असं सुवर्णसंधी येणार नाही. या वर्षीची सगळ्यात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. जी रेल्वे भरती जशी येते खलाशी ग्रुप डीची येते तशीच ही मल्टीटास्किंग हे पण ही स्टँडर्ड जॉब आहे. आणि केंद्र सरकारी जे इन्कम टॅक्स, सेंट्रल एक्साईज, कस्टम्स या इतर ज्या आस्थापने आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकारी कार्यालयामध्ये पिऊनची भरती आपण म्हणतो किंवा हेड पिऊनची भरती आपण म्हणतो, त्याप्रमाणे ही मल्टीटास्किंगचे पोस्ट आहेत आणि हवालदार पोस्ट आहेत. या प्रकारे वॅकन्सी आलेली आहे आणि मला निश्चित माहिती आहे की ह्या परीक्षेची तुम्ही चांगली तयारी कराल. आता याच्यामध्ये तुम्ही बघा की हा रिजनल हा जो दिलेला आहे, हा ॲड्रेस दिलेला आहे. या ॲड्रेसमध्ये तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि हा ॲड्रेस त्यांचा आहे स्टाफ सिलेक्शनचा. तुम्ही या ऑनलाईनवरती जा, फॉर्म भरा, तयारीला लागा. मी अशी आशा बाळगतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडनं चांगली तयारी झाली पाहिजे. रोज 1 तास 2 तास सराव करा. प्रिपरेशनमध्ये कुठेही मध्ये ब्रेक घेऊ नका. असं रोज तुम्ही अर्धा तास 1 तास, अर्धा तास मिनिमम पण 2 तास तरी तुम्हाला मॅक्सिमम 1 तास 2 तास तयारी केली पाहिजे. पेपर सोडवताना तुम्ही जास्तीत जास्त कॅल्क्युलेशनसाठी रफ वर्क करू नका. जितकं तुम्हाला जास्त इंग्लिशचा पेपर करता येईल, इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शन टाईप प्रश्न असतात, लँग्वेज ग्रामॅटिकल्स एरर्स असतात, या टाईपचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही पेपर्स सोडवता पुढची 5 वर्षाच्या आधीचे पेपर्स, तेव्हा तुम्हाला सराव होतं, तुम्हाला प्रॅक्टिस होतं, तुम्हाला स्पीड येतं, ॲक्युरेसी येते. आणि मग जितकं प्रॅक्टिस तुमची वाढत जातं, ह्या परीक्षेमध्ये इंटेलिजन्स हा प्रकार नसतं. तुमची प्रॅक्टिस हा एक तुमचा हातखंडा हवा, तरच तुम्ही ह्या परीक्षेला ब्रेक करू शकता. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंटचे फॉर्म्ससुद्धा येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची क्लेरिकलची भरतीसुद्धा येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्कची भरती येणार आहे. IBPSच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये क्लेरिकलची भरती येणार आहे. तर हा अभ्यासक्रम तुम्हाला त्या परीक्षेला देखील कामाला येईल. तर तुम्ही निश्चित राहा की या परीक्षेचा अभ्यासक्रम तुमचा वाया जाणार नाही. तुम्हाला ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम नेक्स्ट परीक्षेला सुद्धा येईल आणि तुम्हाला याच्यामध्ये 100% यश मिळेल अशी मी आशा बाळगतो. पुढचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये याचा सांगेन. तोपर्यंत रजा.